Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. चल 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 नाही जिपोटी चल दादा. धुळे तालुक्यातल्या अजनाळे गावात काही नागरिकांनी आक्रमक होत थेट पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. चल नाही जिपोटी चल दादा. यात पोलीस कर्मचारी जखमी झालेत. तर नागरिकांनी आरोप केलाय की पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली. नेमकं काय घडलं पाहूयात. धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अजनाळे गावात पोलीस पथकाने काही आरोपींना पकडण्यासाठी आणि चौकशीसाठी सापळा रचला होता. यावेळी काही संशयास्पद तरुणांची पोलिसांकडून चौकशी सुरू असताना स्थानिक नागरिक आक्रमक झाले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना अरेरावी करत त्यांच्यावर हल्ला केला. दगडफेक करत पोलीस वाहनांची तोडफोडही केली. या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत. दरम्यान पोलिसांनी यावेळी सर्रासपणे नागरिकांच्या घरात घुसून संसार उपयोगी साहित्याची तोडफोड केली असल्याचा आरोप करत पोलीस नेहमीच अशा प्रकारची अरेरावी या ठिकाणी करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय. बायांना पण मारहाण केली साहेब. हे सगळं नुकसान कोणी केलंय? पोलिसांनी. पोलिसांना नाही मुलं बघतात, नाही बाई बघतात, नाही माणसे बघतात. ज्यांना येतात त्यांना टाकतात, मग घरामध्ये घुसणार, मग फोडतोड करतात. त्या तू गप्प राय म्हणून मला सुद्धा धमकी दावत होते. काय बोलले पोलीस? तू गप्प राय म्हातारी, गप्प राय. कुठे कुठे गेले, कुठे पडले आणि फोडायला लागला. साहेब माझ्या घरात पोलिसांनी घुसून फोडतोड केली. दरवाजे खिडकी तोडली, सगळे सामान खाली टाकले. परत मग शेतात आले. मला विचारायला लागेल तुमचे माणसं कुठे गेले? साहेब म्हटलं इकडं नाही, बाहेरगाव गेलेले. पण तरी पण मग त्यांनी दामदुट्टे देऊन नाही तुमच्या माणसं आमच्या मोबाईलमध्ये फोटो काढलेले, कुठे गेले? नाही साहेब ते दुसऱ्यांचे भांडण बघायला गेले म्हणून माझ्या मुलाचं नाव किंवा आमच्या माणसांचं नाव आलं. असं काहीच नाही आहे साहेब. आमच्या घरात इथं आणि काय बघतात इथं, काय पैसे आहे का काय आहे का काय आहे ते आमच्या घरामध्ये सगळं बॅका बिका तोडून फोडून फेकून दिले. दरवाजे तोडून टाकलं, खिडकी तोडून टाकली. मी नम्र विनंती करतो साहेब पोलीस लोकांनी असं एवढं हे मीडिया साहेबांना सांगतो मी की बा एवढं अन्याय नका करू गरिबांवर. ही समाज फाशी पारदी लावऱ्या तितूर धरणारे, आंबे हळद रंगात ओढा केसर कस्तुरी बिलावे विकणारे हे असं काही कामं करत नाही का बा? असं चोर लोक आहे किंवा काही डाके पाडणारे नाही साहेब, कष्ट करून खाणारे. पण नेमकं काय घडलं होतं? पोलीस तुम्ही म्हणतायत की पोलिसांनी आमच्या गावाची बाई होती म्हणे, ते पोलीस गाडीला धक्का मारला साहेब आणि त्यामुळून मग त्या गावाचे ते लोकांनी ते गाडी फोडली आणि मारहाण केला रोडावर का काय कुठं. मग ते गावात येऊन त्रास करायला लागले मुलांना बायांना. रोजच त्रास आहेत त्या पोलिसांचे. रोजच एक बी रोज नाही. पोरेसर घिसण पळावं, जेवण नाही, खावण नाही, पेवण नाही, रोजच. मग लोक गेले मग तथा ना गाव मधला शेण भाऊ त्या हाणं पोलीस बिलिसले हातच नाही लाय. पोलिसांनी लोकांना मारलंय असं आरोप केला? नाही, पोलिसाला कोणीच नाही हात लावलं. फक्त एक गावचे एक भाऊ आहे ना त्यालाच हाणलं. आणि हे काचा वगैरे कोणी फोडल्या? हे पोलिसांनी फोडलं. तर दुसरीकडे पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची नासधूस केली गेली नाही. विचारपूस करत असताना नागरिकांनी दगडफेक केली आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये त्या गावातल्या बऱ्याच मुलांवर गंभीर स्वरूपाचे दरोड्याचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. त्याच्यातले बरेचसे याच्यामध्ये पोलीसचे आरोपी देखील आहेत. पूर्ण भारतभरात इंस्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर करून रील व्हायरल करतात की आमच्याजवळ एक
नोटा आहेत काहीतरी त्याच्यामध्ये नोटा मिळालेल्या आहेत, तुम्ही जर 1 लाख रुपये दिले तर आम्ही 7 लाख देऊ असं आम्हीच दाखवतात. त्याच्यानंतर आमच्याकडे पांढरा भिलावा म्हणून काही औषधी गोष्ट आहे ती आमच्याकडे आहे, दुतोंडी साप आहे, असे काही काही वेगवेगळे आमिष थोड्या अल्पशिक्षित लोकांना दाखवतात आणि ते त्याला बळी पडून तिथे येतात आणि त्यांच्याकडून पैशांची लूट केली जाते. अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि या संदर्भात गुन्हे देखील पोलीस स्टेशनला दाखल आहेत. त्याच्यात बरेचसे अटक आहेत, बरेचसे गुन्हे देखील लोकांनी दाखल केलेले नाही आहेत, ही पण माहिती आमच्याकडे आहे. तर या प्रकारांना पोलिसांनी गेल्या 3-4 महिन्यापासून अतिशय सक्तीने आम्ही पेश आलेलो आहोत. याच्यामध्ये तिथे परिसरात बॅनर्स लावले की बाहेरच्या लोकांनी आल्यानंतर याबाबतीत सावध व्हायला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर सोशल मीडियावर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही व्हिडिओ शेअर करून अशा आमिषाला बळी पडू नका असे आवाहन केलेले आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून पोलिसांविरुद्ध एक उद्रेक म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. ओके, ठिकाणी गेलो तर त्यांनी पोलिसांवर देखील आरोप केले होते की पोलीस घरात घुसून त्यांनी तोडफोड केली, पैशांची पण लूट केली, महिलांना मारलं. या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? ज्या वेळेस ही घटना झाल्यानंतर आम्ही मोठा पोलीस त्यांचा घेऊन गेलो त्यावेळी गावात कोणीही नव्हतं आणि कुठल्याही प्रकारे आम्ही तोडफोड केली नाही, कुठल्याही प्रकारे कोणत्या महिलांना मारहाण केलेलं नाही. कायद्याची पूर्ण जाण पोलीस डिपार्टमेंटला आहे आणि कायद्याच्या कक्षेत आम्ही काम केलेलं आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट आमचा स्वतःचाच व्हिडिओ आम्ही तयार करत असतो. त्याच्यानंतर ही साक्ष म्हणून आमच्याकडे हे कायद्याने बंधन आहे, त्याच्यात आम्ही सगळे पंचनामे वगैरे सगळ्या गोष्टी करत असतो. शिजर जे करायचं असेल तर त्यावेळेस तेही साक्षीचा वापर करतो. असा कुठलाही प्रकार झालेला नाही. पोलिसांची आणि पोलीस स्टेशनची यांचा नेहमी या गुन्ह्यांच्या संदर्भात संबंध आल्यामुळे पोलिसांवर काहीतरी खोटे नाटे आरोप करायचे म्हणजे पोलिसांनी पुढे काम करू नये या उद्देशाने या खोट्या गोष्टी सांगितल्या. दरम्यान सद्यस्थितीत या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. रोहिणी ठाकूर सोबत मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, धुळे. चल चल चल, नाही जिपोटी चल दादा.